श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, कधी कधी आपण कोणावर इतकं मनापासून प्रेम करतो की स्वतःपेक्षा त्यांचाच विचार जास्त करायला लागतो. त्यांच्या छोट्याशा दुःखानं आपल्या मनात वादळ उडतं आणि त्यांच्या आठवणीने आपल्या डोळ्यात नकळत पाणी येतं. प्रेम म्हणजे फक्त हसणं नसतं, ते मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात ओलसरपणा घेऊन येणारं एक सत्य असतंय. श्रोते हो, जेव्हा आपण कोणाला मनापासून जपतो तेव्हा त्यांच्या हसण्यामध्ये आपलं समाधान असतं आणि त्यांच्या शांततेत आपली बेचैनी. त्या व्यक्तीनं काही बोललं नाही तरी हळूशा आवाजानं त्यांची तगमग कळते, कारण आपण त्यांच्यासाठी भावना ओलांडून गेलेलोच असतोय. मग कधी कधी विचार येतो की आपण एवढं का जपतो कोणाला. त्याचं उत्तर एकच असतंय, प्रेम हे गणित नसतं, ते जाणीवांचं नातं असतंय. श्रोते हो, मनाला जखम झाली की ते दिसत नाही, पण ज्याच्यासाठी जगतो ना त्यानं जर दूर केलं तर मनाची सारी ताकद कोसळते. पण तरीही प्रेम आपल्याला शिकवतं, जीव लावला तरी दुःख येतं, पण त्यांच्याशिवाय जगणं हे अधिक वेदनादायक असतं. कुणाच्या डोळ्यात आपल्या नावासाठी पाणी आलं की ते प्रेमाचं सर्वोच्च रूप असतं, कारण अश्रू तेव्हाच येतात जेव्हा मन खरंच ओलावलेलं असतं. प्रेम कधी कधी दुखावतं, पण त्याच प्रेमामुळं आपण जिवंत आहोत असंही वाटतं. कुणासाठी स्वतःला जीव लावणं म्हणजे कमजोरी नाही, ती म्हणजे मनाची ताकद आणि हृदयाची शुद्धता. जोपर्यंत मनात त्या व्यक्तीचं स्थान कायम आहे तोपर्यंत त्याच्यासाठी येणारा अश्रू ही कमजोरी नाही, तो प्रेमाचा पुरावा असतो. बघा, पटतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं असं नाही, तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सफल होणं. भूक लागली म्हणून भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही, आणि पैसा जास्त आहे म्हणून भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही. म्हणजे जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंत स्थान आहे. मालमत्तेचे वारस किती असू शकतात, पण कर्माचा वारस आपण स्वतः असतो. जीवनात एवढं व्यस्त राहा की पश्चाताप, दुःख, भीती आणि कोणाचा द्वेष करायला वेळच मिळायला नको. कारण दुःखी तीच व्यक्ती असते जी रिकामी असते. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरी संस्कारांच्या चौकटीत राहून आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणासाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणासाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची किंमत पण मोजावी लागते. अपमान करणं हे स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. दुसऱ्यांच्या दोषांचं वर्णन तुमच्याकडे करणारी लोक तुमच्या दोषाचं वर्णन तिसऱ्याकडे करतात, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतन करावा, कारण अवेळी साक्षात देव सहाय्यासाठी कधीच धावून येत नाही. तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करत असतोय, आणि हे सत्य आहे. स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्याच्या दिव्यात किती तेल आहे हे पाहणारी लोक अधिक सापडतात. समाजाला एक पांढरा केस 100 काळ्या केसाहून अधिक दिसतो. समाज त्याला जे अधिक पाहायचं असतं तेच पाहतो. ज्याला काय आधी पाहावं हे कळतं तो देखणा, आणि ज्याला पाहण्याआधी पारखून मत बनवावं वाटतं तो खरा सुशिक्षित.
छोट्या छोट्या प्रसंगांना भरभरून जगलं की आनंदाची मोठी साखळी तयार होते. हाताला न लागणाऱ्या स्वप्नांच्याही पाठीशी थोडं दाखवून बघावं. आयुष्य अजून सुंदर वाटतं. आयुष्यातील जबाबदारी नावाच्या ओझ्याला फॉरवर्ड हा करायचा ऑप्शन नसतोय. लो हा नदीसारखा आहे, कधीच भरत नाही. आज मिळालंय ते अपुरं वाटतं. उद्या हवं ते मिळालं तरी आणखी हवं वाटतंच. लोभ ही अशी भूक आहे जी माणुसकी आणि समाधान मनाची वाट लावते. मिळालेलं स्वीकारायची कला ही शिकली की जीवन शांत होतं. वैर ठेवून कोणीही मोठं होत नाही, पण वैर मिटवून अनेक माणसांनी स्वतःला पुन्हा जन्म दिलाय. हातातल्या दगडापेक्षा मनातली माया मोठी असते. जोडणारा माणूस होणं हेच खऱ्या आयुष्याचं सौंदर्य आहे. चिंता आणि काळजी या माणसाला थांबवतात, पण त्यांच्या मागं नेहमीच प्रेमाचा हात असतो. ज्यांना आपण जवळ मानतो त्यांची जास्त काळजी वाटते. काळजी हा शब्द नसून नात्याचा धपापणारा श्वास आहे. द्वेष ठेवल्यानं ज्याचा सर्वात मोठा तोटा होतो तो दुसऱ्याचा नाही तर आपल्या मनाचा. द्वेष म्हणजे आंतरमनात भरून ठेवलेलं विष आहे. ते दिवसेंदिवस आपल्यालाच खाऊन टाकतं. क्षमा करणं म्हणजे दुसऱ्याला सोडवणं नाही तर स्वतःला मुक्त करणं आहे. राग हा असा वणवा आहे की स्वतःलाही जाळतो आणि आजूबाजूच्यांनाही जाळतो. रागाच्या भरात बोललेले शब्द हे बाणासारखे असतात. ते परत घेता येत नाही आणि जखम खोल करून जातात. म्हणून शांतता हीच मोठी ताकद आहे. पैसा, सत्ता आणि संपत्ती ही माणसाला वर नेतात, पण माणूस मोठा होतो तो त्याच्या वर्तनाने आणि मायेनं. पैशानं आपण लोकांना विकत घेऊ शकतो, पण मन जिंकण्यासाठी प्रेम, प्रामाणिकपणा आणि नम्रता लागते. मन जिंकणारा माणूसच खरा श्रीमंत असतो. राग हा असा वणवा आहे की स्वतःलाही जाळतो आणि आजूबाजूच्यांनाही जाळतो. रागाच्या भरात बोललेले शब्द हे बाणासारखे असतात. ते परत घेता येत नाही आणि जखम खोल करून जातात. म्हणून शांतता हीच मोठी ताकद आहे.